फक्त 10 मिनिटात चविष्ट आणि पौष्टिक असा आपला आंबाड्याच्या भाजीचा पराठा एकदा नक्की करून बघा। या भाजीमध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते। तसेच लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम आणि इतर खनिजेही असल्यामुळे हाडांच्या आरोग्यास उपयुक्त अशी ही भाजी आहे। ही भाजी करायला अत्यंत सोपी आहे, पण बऱ्याच जणांना आवडत नाही खायला। त्यामुळे आज आपण ह्या भाजीचा पराठा बनवणार आहोत। त्यासाठी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने, आणि नंतर दुसरं पाणी टाकून त्याच्यात चिमूटभर मीठ टाकून भाजी आपल्याला उकळवून घ्यायची आहे। उकळण्याचं कारण एवढंच की भाजीतला जो आंबटपणा, भरपूर प्रमाणात आंबटपणा असतो हिच्यात नैसर्गिकच, तो आपला आंबटपणा कमी होण्यासाठी आपण अशा प्रकारे भाजी उकळवून घ्यायची। छान अशी भाजी उकळून झाल्यानंतर तिला आपण मस्त गाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि निथळत ठेवायची आहे। तोपर्यंत भरपूर असा लसूण घ्यायचा आहे, त्यात 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। जास्त तिखट असतील तर प्रमाण कमी करायचं आहे। अर्धा चमचा जिरं घ्यायचं, जिरं अर्धा चमचाच घ्यायचं आहे, जास्तही घेतलं तरी चालेल कारण जिऱ्याने छान चव येते। आणि हे सर्व मिश्रण बारीक दळून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपली भाजी व्यवस्थित शिजून होते। भाजी शिजल्यानंतर ती थोडी चिकट दिसते आपल्याला हातांना, पण काही नाही प्रॉब्लेम, चिकटच होते भाजी। सगळं पाणी काढून घ्यायचंय, अजून ग्लासभर गार पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची, कारण आंबटपणा हा भरपूरच असतो। 1 ग्लास पाण्याने छान अशी धुवून घ्यायची भाजी आणि व्यवस्थित तिच्यातलं पाणी पूर्ण निथरून घ्यायचंय। पाणी थोडंसंही नाही राहायला पाहिजे, जेवढं काढता येईल त्या प्रमाणात पाणी काढून घ्यायचंय। आणि त्यानंतर कढई तापत ठेवायची गॅसवर। भाजी ही इतकी सुंदर लागते ना खायला, अशी नुसती केली पराठ्याच्या आधीच तुम्ही खाऊ शकतात। अशा प्रमाणे भाजी काढून घ्यायची। आणि रोगप्रतिकार शक्ती, व्हिटॅमिन सी असल्यामुळे मुलांच्या आरोग्याला सुद्धा ही भाजी खूप चांगली आहे। तर एकदा नक्की ट्राय करत जा हप्त्यामधून। कढई ठेवून थोडंसं तेल टाकायचं आहे, कढईमध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं होतं ते टाकून द्यायचं आहे। थोडा हिंग टाकायचा आहे, हिंगाने चव एकदम छान येते। आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि ही भाजी टाकून द्यायची। आता पराठा आपण जर या पद्धतीने केला फोडणी घालून तर इतका म्हणजे मऊ होतो, आपल्याला असं भाजी लाटताना पराठा फाटत नाही, त्यामुळे तो व्यवस्थित प्रकारे फुगला जातो। तर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर मी 1 चमचा डाळीचं पीठ टाकलं त्या भाजीमध्ये आणि गव्हाचं पीठ लागेल तसं टाकायचं आणि छान असा गोळा करून घ्यायचा आणि मस्त जशी आपण पोळी लाटतो त्या प्रमाणे पराठे लाटून घ्यायचे। मस्त तेल किंवा तूप लावून छान दोघं बाजूनी शेकून घ्यायचे। आता हे पराठे तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकतात किंवा चटणीसोबत खाऊ शकतात किंवा असेही खूपच छान लागतात हे पराठे। भाजीपेक्षा पराठे एकदा नक्की ट्राय करा। कोणी भरपूर जण कांदे पण घालतं, पण कांद्यापेक्षा असेही केले ना सिंपल खूप छान लागतात। तर एकदा नक्की हे आपली रेसिपी ट्राय करा। खूप मऊ आणि एकदम असे वरून असे लेयर येतात तिला छान। बटाट्याच्या पराठ्यालाही लाजवेल असा हा आपला हेल्दी पराठा तयार होतो। बरेच जण आंबाड्याची भाजी खात नाही, आता सीझन असल्यामुळे भरपूर प्रमाणात बाजारात ही भाजी उपलब्ध आहे। तर नक्की एकदा ही भाजी घरी आणा आणि अशा पद्धतीने ट्राय करा। ज्यांना आवडणार नाही तेही मागून मागून खातील। हा पराठा एवढा टेस्टी होतो बघा, भाजल्यानंतर किती छान होतो आणि कुठेही तुटत नाही, काही नाही। कारण की आपण ती एक ट्रिक्स वापरली की भाजी आपण तेलाची फोडणी घालून शिजवून घेतली। अशा पद्धतीने जर तुम्ही मेथीची भाजी शिजवून मग पराठा केला तर सगळ्याच प्रकारचे पराठे खूप छान होतात। पालक पराठा, मेथीचा पराठा, त्याच्यानंतर ज्याही आपल्या रानभाज्या येतात त्याही आपण अशा प्रकारे पराठ्या स्वरूपात करू शकतो। तर बघा किती छान मऊ आणि एकदम लुसलुशीत झालेत आपले पराठे। तर नक्की एकदा ट्राय करा आणि हो, रेसिपी आवडेल तर आपल्या खानदेशी घरगुती चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवर आपल्याला नवनवीन अशा रेसिपी पाहायला मिळतील। मस्त चमचाभर तूप घालून नुसता कोरडाही पराठा आपण आपल्या मुलांना देऊ शकतो। गरम गरम पराठा आणि त्याच्यावर मस्त असं लोणी किंवा तूप, एकच नंबर भन्नाट चव। चला तर मग नक्की ट्राय करा। थँक्यू।